आले तिकडे ना? हा, ओके. हा, हो. आणि काही लोक आहे ना सोसायटीमध्ये घरामध्ये थांबलेत, ते बाहेर येत नाहीत, त्यांना आवाहन करा. काही सोसायट्यांमध्ये म्हणजे पाणी जिथे वाढतंय तिथे कुणालाही आपण रिस्क घेऊया नको आणि सगळ्यांना सेफ्टी जागेवर हे करा. फूड पॅकेट वगैरे सगळं पाणी बिनी व्यवस्था करायला लावा सगळ्यांना. हा हा सेफ प्लेस मध्ये शिफ्ट करा. हा, आणि सुट्टी तर दिलेली आहे आपण. ओके, देऊन टाका. ऑफिसेस बंद करा आणि पूर्णपणे आपली सगळी टीम आहे ती ऑफ फील्डवर राहिली पाहिजे. पोलीस कमिशनर सकट मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. एनडीआरएफ सांगितले सगळ्या लोकांना. हा, हो. आर्मीला मूव्ह करायला सांगितले. हो, ओके, ठीक. हो. तर आपण पाहिलेलं आहे मुख्यमंत्री फोनच्या माध्यमातून सूचना देत होते. सर्व टीम्सना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे. सोसायट्यांमध्ये काही लोक अडकलेले आहेत, काही लोक बाहेर पडायला तयार नाही आहेत आणि पाणी पातळी वाढते, त्यामुळे त्या लोकांनी बाहेर पडावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. सकाळपासून सूचना करतोय, त्यांना अलर्ट केलेला आहे. अलर्ट मोडमध्ये, ॲक्शन मोडमध्ये राहण्याच्या सूचना दिल्यात. फील्डवर उतरून लोकांची मदत करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. पुण्यामध्ये खडकवासल्यामध्ये डॅममध्ये पण भरपूर पाऊस पडला आणि कॅचमेंट एरियात पण खूप पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास 255 mm पाऊस पडला. मुळशीमध्ये 170 mm पाऊस पडला. त्यामुळे धरणामध्ये देखील पाऊस जादा आहे आणि कॅचमेंट एरियात पण त्याचा एकदम दुहेरी फटका बसलेला आहे आणि म्हणून पुण्यामध्ये जास्त पाणी सर्व परिसरामध्ये वाहून गेलेलं आहे आणि पाणी साचलेलं आहे. त्यामुळे तिथं सर्वात आधी मी कलेक्टर, पुणे म्युन्सिपल कमिशनर, पिंपरी म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, त्याचबरोबर SDRF, NDRF यांना सूचना दिल्या. तात्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, या सर्व यंत्रणा काम करतायत. मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मेजर जनरल अनुराग वीज म्हणून आहेत, त्यांनाही मी आता ते स्पॉटला आहेत. अनुराग वीज मेजर जनरल पुण्याचे. मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, एअरफोर्सच्या, त्याही तैनात ठेवा. आवश्यकता भासल्यास त्यांनाही मूव्ह करा. आता आर्मी देखील मूव्ह करते आहे. एखाद्या ठिकाणी कुठे लोक अडकले असतील तर त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता जर भासली तर ती तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सर्वजण रेडी आहेत. आणि सगळ्यांनाच प्रशासनाला सांगितलं आहे, सर्व आरोग्य यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील, आपली रेस्क्यू टीम आहे, या सर्वांनी मिळून एक ॲज अ टीमवर्क करा आणि या सर्व पुणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करा. आणि जे अगदी जिथे पूर परिस्थिती आहे तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. त्यांचं पाणी, फूड पॅकेट, तेही व्यवस्था, राहण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांना सुट्या आणि कार्यालयांना देखील मी सुट्या देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. सगळ्यांशी सातत्याने संपर्क साधतोय. अधिकारी माझ्याबरोबर संपर्कामध्ये आहेत. इथे मुंबईमध्ये देखील कंट्रोल रूममध्ये अजितदादा आहेत, त्यांच्याशी संपर्क सुरू आहे, तेही माहिती घेत आहेत. आणि एकंदर मुंबईमध्ये देखील आता आम्ही मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो तर जवळपास 222 पंप सुरू आहेत आणि आता एक अंधेरीचा सबवे तो पाण्यामुळे बंद आहे. बाकी कुर्ला आणि घाटकोपरजवळ पाणी साचलं, ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे. एक रेल्वे सुरू आहे, बाकी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि सर्व प्रशासन अगदी आयुक्तांसकट वरिष्ठ अधिकारी फील्डवर काम करत आहेत. आणि नक्कीच आता मुंबईमध्ये देखील बहुतेक ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यामुळे पुढचे 3-4 तास आणखी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, काळजी घेण्याची आवश्यकता आहे.